नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं तेजी होती, त्यानंतर मात्र दिवसभर चढ उतार होत होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 241 पॉईंट घसरून 77,339 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 79 पॉईंट घसरून 23,454 वर बंद झालेला आहे। सलग 7व्या दिवशी सेन्सेक्स मध्ये घसरण दिसून आलेले आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई मेटल इंडेक्स 2.14%, बीएसई रियालिटी इंडेक्स 0.62% आणि बीएसई ऑटो इंडेक्स 0.58% वर आहेत। सर्वात जास्त घसरण बीएसई आयटी इंडेक्स मध्ये 2.34% झालेली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.17% खाली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.69% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। हिंदाल्को 3.78%, हीरो मोटोकॉर्प 2.80%, टाटा स्टील 2.34%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.41% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टीसीएस 3.05%, बीपीसीएल 3.12%, इन्फोसिस 2.85%, डॉक्टर रेड्डीज लॅब 2.70% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 1,403 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,331 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।